थाप 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 रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय विठ्ठली आवडे मन विठ्ठली आवडे मन विठ्ठली आवडे विठ्ठली आवडे मन विठ्ठली आवडे मन विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल भैरवा तो हा विठ्ठल भैरवा सर्व सुखा आपण
चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा हे तुकाबने माझ्या घडोत्याची सेवा तुकाबने माझ्या घडोत्याची सेवा तरी माझ्या देवा पार नाही तरी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा महेश महाराज आळंदीकर आणि नागनाथ महाराज चाल बोलतील. आपुलिया ही जो असे जगता आपुलिया ही जो असे जगता बोलिया हिता जोसे जागता
हरीख दयाचा हरीख वाटे देवा दयाचा हरीख वाटे देव कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा वाटे देवा वाटे देवा वाटे देवा वाटे देवा दयाचा हरिक दयाचा दयाचा हरिक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे विठ्ठल विठ्ठल आपुल्या हिता जोशी जागता धन्यवाद तयाची कुणी कन्या पुत्र होतीने सात्विक तयाचा रिका वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुणी कन्या पुत्र होतीने सात्विक तयाचा रिका वाटे देवा
तुका मने मध्ये घडो त्यांची सेवा तरी माझा देव पार नाही कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तया चारिका वाटे देवा हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णू हे शंकर भगवान भगे चरणों में हे गुरुदेव प्रणाम पके चरणों में चरणों में प्रणाम पके चरणों में नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरु चरण सरोवर जल मन मुकर सुधारी परनव बिमल जसुजोदाई गोपलचारी बुद्धि न तनु जान के सुमेर पवन कुमार वन बुद्धि विद्या देव मोई हरऊ कलेश विकार ए दुख बांधन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवा करताना निवडलेले अभंग अभंग संत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा हितपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवे करता निवडलेला विठाला कीर्तन सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे हे वक्त्याचे कर्तव्य ठरतं. या ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या 50 वर्षांनी पावन झालेली महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटस मोठस गाव मुंबई बरोबर आणि तसे मुंबई या म्हणजे एरियामध्ये तसे सुंदर जसं गाव छोटस मोठस गाव गोरेगाव बरोबर आणि तशाच श्री संत शौर्य बाबा
संत श्रेष्ठ भगवान बाबा आणि तसेच वामन भाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त आज एवढा मोठा अखंड हरिनाम सप्ताह ठेवलाय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वाजवा असं कडकड कडकड कडकड. आणि तसेच आज ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली ते आमचे सर्वांचे लाडके प्रिय ताई कुठे गेले? चंद्रभागाबाई कुठे गेले? वा वा वा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. श्रीमती चंद्रभागा चकोर आणि तसेच त्यांचे सुपुत्र नागेश चकोर कुठे गेले साहेब? कुठे आहेत ना? त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं असं. वा वा, त्यांनी ते अतिशय सुंदर त्यांना आमच्याला अमृत खाऊ घातलं. आम्हाला वाटलं स्वर्गात आलो का काय. त्यांच्यासाठी पण मी आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. तसे सरपंच उपसरपंच माजी सरपंच माजी सरपंच पोलीस पाटील चेअरमन साहेब त्यांचा मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी तसेच नगरसेवक अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव झाले का? आणि तशी बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी गायनाचार्य मोदंगाचार्य टाळकरी माळकरी माझी आई बहिणी भातदार चोपदार बेवडे बिवडे कॉलेजच्या पूर्वी लव मॅनेज करणारे झाले का सर्व? म्हणजे उद्या कोणी म्हणाल नको माझं नाव नाही घेतलं म्हणून. म्हणजे आजच घेऊन टाकतो विठाल आणि आज भगवान बाबा वामन भाऊ आणि गोपीनाथ साहेब यांच्या स्मरणार्थ आणि भगवान बाबा आणि वामन भाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त एवढा अखंड हरिनाम सप्ताह ठेवलाय. ह्याला भाग्य पाहिजे. भाग्य नाही ना तो माणूस करू शकत नाही. तू ड्रायव्हर आहे तो आजी बसलेला नाही. हो पुढचा हा उठ तूच चड्डी घालतो का? चड्डी घालतो नाही नाही नाही, आता दिवस बदलले. चड्डी कुठे असते काय? नाही, पहिलं चांगली माणसं धोतर घालायची. धोतर गेला आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन्स झाली, जीन्स गेली आणि बडमोडा आला, बडमोडा गेला हाफ चड्डी आली आणि हळूहळू माणसं मोकळी झाली. आता मंदिर आहे त्याला उठून परे उठ. आता मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे? मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे? जोरात बोल. मोकळं सोडा असं अटेन्शन मध्ये थांब. काय पाहिजे? भाग्य पाहिजे. काय पाहिजे? भाग्य. बस खाली. आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी पुरुष मंडळी सांगा भाग्य पाहिजे. आणि दारात टाळ वाजवला माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे. म्हणून थांब. भाग्यवान गाडी याला भाग्य पाहिजे. भाग्य नाही ना तो माणूस करू शकत नाही. विठाल आणि श्रीमती चंद्रभागाबाई आता आई साहेबांच्या एवढा मोठा जाऊरकर महाराजांची तारीख घेतली. एवढा मोठा देवभाऊ सोहळा केलाय आणि त्यांच्या पोटी असं धन्य माता पिता काय आणि त्यांच्या पोटी असे नागेश भाऊ यांचा जन्म झालाय. काय सुंदर आहे. याला धन्य माताचं पुण्य पाहिजे ना, माता पितृचं पुण्य पाहिजे. तयाच हरी वाटे देवा, तयाच हरी वाटे देवा, तयाच हरी वाटे देवा, तयाच हरी वाटे देवा. होती रे तत्री, नागेश भाऊ यांच्या मातेचं काय पुण्य आहे मातेचं आहे का नाही आई साहेब?
आणि नाव तर काय वजनदार आहे, चंद्रभागा. असं वाटतं काय पंढरपूरची चंद्रभागा आली का काय. वा वा, मी त्यांचा आभार मानतो. आणि तसेच शुद्ध मिदा पोटी फळे रसाळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळही गोमटी. महाराज, बीज जर चांगला असेल ना तर रोपटे चांगले जन्मलवू शकतो. तुम्ही म्हणता इथे एक शंका आहे की बीज बबूल का आम कासे खाये. महाराज, बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का? लागू शकते. एक माझ्या पैशाला म्हणले चुकलं, म्हणले तुमचं कीर्तन. म्हणलं काय झालं? म्हणले तुम्ही जसं पेराल तसंच उगवत आहे. मी म्हणलं पेराल तसंच उगवत आहे. तुम्हाला भुईमुगा शेंग माहितीये का? तो म्हणला महाराज आपण शेंगदाणा पेरतो, मग शेंगदाण्याला शेंगदाणच आलं पाहिजे, मग त्याला टरपर कुठून येतं? मला उत्तरच द्या. मी म्हणलं फुगट नाही. मग मला दूध प्यायला घरी नाही. ते मला दूध प्यायला नेलं घरी. मी म्हणलं मला फक्त दूधच पाहिजे. हा महाराज दूधच आणतो. त्याने असं कपात दूध आणलं. मी म्हणलं मला फक्त दूधच पाहिजे. तुम्हाला महाराज बघा दूधच नाही, कप पण नको. तुम्हाला महाराज कपाशिवाय दूध कसं येणार? मी म्हणलं टरपराशिवाय शेंगदाणा कसा येणार? आणि माऊली म्हणतात जे असं बोलतात त्यांच्याकडे कधी पाहू नका. मला काय काय टोचून बोलतात. काय बुवा थापला काय बुका, घातली काय गळ्यात तुळशीची माळण, वाजितो देवाच्या नावानं टाळ, करून करून भागल्या आणि देव पूजाला लागल्या. आता काय एक म्हणलं कीर्तन करताना कंबर का मानतात, मग आता नलड बांधू का? एक म्हणलं कीर्तन करताना धोतर का घालतात, मग बडबडाव कीर्तन करू का? एक म्हणलं तुकाराम महाराजांना नेहले विमान आलतं, ती विमान कुठं उतरलं? मी म्हणलं तुझ्या बापाच्या वावरात. आणि आता गरुडाला काय जागा लागी तू काय सूक्ष्म रूप आहे. विठाला 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 मोठी फळे रसळ गोमटी. मग महाराज हिरण्यकशिपू मग एवढा हा पापी मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला त्याचं एक कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कयदू, आद्या कयदूला इंद्रदेव चोरण्यात असताना तेवढं नारदाचं लक्ष गेलं. नारदाने हाक मारून सांगितली, ए इंद्रा, अरे ती महान पत्नीव्रत आहे, तिथे सोड. तिनं जर श्राप दिला ना तू जळून खा कोशील तर का. देवा आणि तिच्या नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. तिच्या नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नाम चिंतन चालू असल्या कारणाने त्या नामाचा परिणाम काय तुझ्या पोटात असणाऱ्या भक्त प्रल्हादावरती झाला. तरी मी सांगत नाहीये, माझे भगवान श्री ज्ञानोबराय हरिपाठामध्ये उदवाला दला कृष्ण दादा हो, उदवाला दला कृष्ण दादा उदवाला दला कृष्ण दादा कृष्ण
आदी बिंबाला उद्धवला दन कृष्ण दत्ता. मग महाराज हिरण्यकशिपू मग एवढा हा पापी मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला त्याचंही कारण आहे. त्याची आई पुण्यवती सुसेन मात्र पुण्येन मित्र पुण्येन चतुरता दातांश पुण्येन आत्मा पुण्येन सौभाग्यता. शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. मग नाही महाराज ज्या अर्थी शीलवान आणि दोन पुत्र जन्माला एकत्र असतात ना त्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान आहेत. ज्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असल्या कारणाने त्या अर्थी माझे जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. हे जगद्गुरु धन्य माता पिता तयाची धन्य माता. इकडे बाबर सर्वजण धन्य माता. चेटीवाने खाशी बसा इथं जागा इथं खाली बसा बसा बस तिकडे लई गर्दी होऊन राहिली इथं बसा खाली. अय बोरे चप्पल काढ तिकडं खाली बस. बघा ते चप्पल इथं ठेवू द्या काही दिवसांनी इथं ठेवा. आता मोकळी जागा झाली. त्याचं एक कारण आहे. संतांचं वाङ्मय श्रेष्ठाच्या आधारे आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव असं संतांचं वाङ्मय आधी माता आणि नंतर पिता. त्याचं दुसरं एक कारण आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला क्रमांक हे मातेचा आहे आणि काही दिवसांनी संबंध हे पित्याचे. याच तिसरं एक कारण आहे. आई घराचं मंगल्य असते तर बाप घराचा अस्मिता असतो. छोट्या छोट्या संकटाकरिता तर आई असते तर मोठ्या मोठ्या संकटाकरिता तर बाप असतो. पहा माऊली कल्पना करा आपण जे रस्त्यात जात असतो ना आपल्या ठेस लागली ना आई ग असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज आपण जे एक मोठा हाय पास करत असताना आपल्या अंगावरती ट्रक आला ना अरे बाप रे असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता विठाल. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये हे आई वडील आहेत ना हे देवता आहे. तू उठ रे बरे हा उठ. तू आई वडिलांच्या पाया पडतो का? खरं बोल पडतो ना. किती लय 6वी तर तुझी आई आली का? नाही पप्पा कोण आलं? तू एकटा झाला कुठं राहतो? बस खाली त्याच्या पाठीमागचा उठ रे. तू
आई आली का? जोरात बोल. बहीण आली का? कुठे? ह्यो पाया पडतो का हो? याला नाही, याला पोत्यात घालून मारलं पाहिजे. नाही 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 नाही, जे आई वडिलांच्या पाय पडत नाही ना ओकेशी काम का नाही. आई वडिलांच्या पाय पडले पाहिजे हो. पुण्यलिकरायने तसलं काही देव सोडत बसलं नाही. आपल्या आई वडिलांची सेवा केली, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा त्यांच्या दारात आला. काय सुंदर असं वर्णन आहे. जेव्हा पांडुरंग बस इथं, तो पळूनच गेला, मला कीर्तन नको. ए पुंडलिकराय आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न झाले होते आणि तेव्हा मात्र जगाचा बाप पांडुरंग परमात्मा दरबारात आले. पुंडलिका मी आलोय. मी कोण? मी ओळखत नाही. म्हणजे पांडुरंग परमात्मा, मी काय करू? मग मी असाच थांबू का? थांबा देवा, माझे आई वडील झोपलेले आहेत. तुम्ही जर उठले आणि तुम्ही जर आवाज दिला तर माझे आई वडील उठतील आणि मला पाप लागेल. मग मी असाच थांबा देवा, व्यवस्था करतो. आणि पुंडलिकरायने आपल्या हाताजवळची विठ घेतली आणि फेकून दिली. त्या विठेवरती असणार तो सगळ्याचा बाप. नाही नाही नाही, चिंता बाई करायचं नाही. मी गेल्यावर माझ्या पप्प्याचं कसं होईल, तू मोकळ्या मनानं जा. म्हातारी, या म्हाताऱ्याचा लय आगाव. आज तुमच्या म्हातारे नेमकं थोडे चांगले आहेत, नाहीतर काय एका आजी म्हातारी कंडक्टरला मुठमुठ बुरकाच बदन द्यायची. एसटी मधल्या कंडक्टरला मुठमुठ भरून. 1 महिने झाले, 2 महिने झाले, 3 महिने झाले, हसलं फुगलं कंडक्टर. त्याचं 50-60 किलो वजन झालं. खपक्याच्या खपक्या, फुकटचं गावलं, सपक्याच्या खपक्या. मग ते 3 महिन्यानंतर आजी मायला विचारलं, काय आजी माय, का आपल्या दोघांचं प्रेम बसलंय? का मी नातवासारखा दिसतो, का भावासारखा दिसतो, का लेकासारखा दिसतो? ती म्हातारी म्हणली, काय नातवासारखा, काय फोडासारखा, माझं वय झालं नव, माझ्या तोंडात एकही दात नाही, मी बदाम काजू चगून चगून फेकून देणे, बरं वाटत नाही, गुण सगळे म्हातारी आगाव. म्हातारी नाही 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 नाही, लई लई आगाव. आणि आजी माय, तुम्ही थोडं नातवांची ऐक नाही, नाव थोडे चांगले ठेवायचा. नाव शांती, नसलेले भांडणं आणती. नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिना. हाय का काय कोणी? नाही नाही, आता एका आजीला झाली ना, त्या नातीचं नाव काय ठेवायचं? जनाबाई, मुक्ताबाई, कानुबाई, मीराबाई, काय सुंदर नाव आहे. पण म्हातारी बघायची टीव्ही, नाव काय ठेवलं? पप्पी. अरे आता पप्पी कुठं नाव असतात काय? आणि पप्पी आजी माय गेले समाधी सोडायला कुठं? आळंदीला. तिथं लाखो वारकरी, सर्व सुखाची लहरी आणि ज्ञानाबाई आनंदापुरी. लाखो वारकऱ्यांचा सोडाय. दर्शन झालं, एसटीत बसली, एसटीत बसायला जागा नाही. दिवस झाले, रात्र झाली, सायंकाळचे 6 वाजले आणि कंडक्टरने बेल आणि कंडक्टर खाली उतरला. आणि आजी माई काठी टेकत त्या कंडक्टर पाशी गेली. कंडक्टर, अरे दिवस मावळला, रात्र झाली, पण मला का बसायला जागा भेटली नाही. तू मला नको घेऊ, पण माझी पप्पी घे. अरे कंडक्टर जागावर अटक आला. दुसऱ्या कंडक्टरला दवाखान्यातच नेलं. आता आजी माय चूप बसाव का ना, आजी माय सफरचंद घेऊन गेली. अरे कंडक्टर, हे काय झोपायची वेळ आहे, आता तरी माझी पप्पी घेतो. कोमातच गेला. मग कोमातून आल्यानं विचारलं, आजी माय नेमकं तुमचं म्हणणं तरी काय आहे? कंडक्टर, अरे माझ्या नातीचं नाव आहे पप्पी आणि तिला एसटी मध्ये बसून घ्या, असं माझं म्हणणं होतं. आणि पहिलं सांगायचं लेख 2 ला गेले ना, सोय खूप सायला, म्हणून नाव चांगला असू द्या. नाव ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर 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 सुखती फेर मुखी म्हणता सुखती फेर हे सुखती
मरणाचं पीठ खाऊन जगली माणसं. आई वडिलांची सेवा करा. 28 युग झाले जगाचा बाप पांडुरंग परमात्मा विठेवरती उभा आहेत का आई वडिलांची सेवा केली म्हणून ऐकू द्या. आई बापाची सेवा करा विठ्ठल येई करा आई बापाची सेवा करा विठ्ठल येई करा. हे आई बाबाची सेवा करा विठ्ठल येई करा हे विठ्ठल येई करा विठ्ठल येई करा हो आई बाबाची सेवा करा विठ्ठल येई करा आई बाबाची सेवा करा विठ्ठल येई करा वा वा नाही अजून त्यांना तुम्ही किती जरी सांगितलं तर त्याला वाजवत का अजून त्यांना करंट बसलं. एकदा करंट बसलं ना थोडी चांगली चाल झाली. पकवाजी इकडून दंदन वाजवत आहे गायनाचार्य तर रती महाराज ते इकडून गायन करतायत आणि तुम्ही माझी जिंदगी काय झाली रे टोमने. हसलं पाहिजे तर काय माणसं हसत ना बघा हे पुढे. तुम्हाला नेमकं बिमारी आहे का? अहो आता काय दुर्भाग्य झाले आता सिटी मध्ये हसण्याचे क्लास आहेत एवढं आपलं दुर्भाग्य झाले. तुम्ही इथं हसना अशी एकाच ठिकाणी मन मोकळं असते ते माझं म्हणजे कीर्तन. कीर्तनात नाचलं पाहिजे नाहीतर आपले तोंडही विठ्ठल बोलणार. नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी हे नाचू कीर्तनाचे रंगी 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 नाचू कीर्तनाचे कीर्तनाचे रंगी नाना दिव्य भाऊ जगी नाचू कीर्तनाचे रंगी नाना दिव्य भाऊ नाना दिव्य लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे असं इथं नाचलं पाहिजे. आणि इथं देव नसतो एक म्हणा इथं देवच दिसेना कुठं आहे देव. मी त्याला प्रमाण सांगितलं जे ते कीर्तनाची जागा जे ते कीर्तनाची जागा जय जय कीर्तनाची जागा कीर्तनाची जागा कीर्तनाची जागा ते पांडुरंग आपण इथं हसत नाही खेळत नाही. पाहुणे आले पाहुण्याकडे असं पाहुणे म्हणले चहा. पाहुणे म्हणले दूध. पाहुणे म्हणले दारू. पाहुणे म्हणले रसा. काय चित्र म्हणून आई वडिलांची सेवा करा. स्वामी तिरी जगाचा आणि आई विना भिकारी. आलड्या रात्री या उठणार कोण? आई. जेवायला वाढणार कोण? आई. पप्पा जेवायला बसला 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारलं आणि कोणी केली भाजी. त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं त्या पप्पा होता चॅप्टर उठून जाईल ना एवढा भरपाप कुठेच नाही. पप्पा पुन्हा आपल्या आईला विचारला कोणी केली भाजी. आणि पप्प्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला मी नाही केली. मग कोणी केली. म्हणजे ती महिलांची स्टाईलच असते बरं तशी. मी नाही केली मग कोणी केली.
तुझ्या बायकोने केली. पप्प्याला बायको म्हणले की पप्प्या पेटून 80% पुरुषांची इज्जत राहिली नाही का? 80% महिला मंडळ नाव घेऊन हाका मारतात. एवढी गड्यांची किंमत कमी झाली. आता ही मंडळीला काय म्हणते? ईशा ईशा ईशात नाही दान. काय नाव आहे? आणि तुम्हाला सांगतो टोपीवाले बाबा इकडे पसार वजन, पण गोरेगाव मधली माणसं आहेत, शेतकरी माणसं आहेत, बरोबर ना? नाही ना? शेतकरी माणसं आहेत, वजनदार राहायचं, वजन ठेवायचं घरी. वजन बायको पुढे वजन असलं पाहिजे. घरी गेले जेवायला वाढणारच. तसं बाई वहाने हाका मारायचं नाही. स्मिता मला जेवायला वाढतेस का? तसं म्हणायचं नाही, जेवायला वाढणारच. 1-2 आसकाच किचकट. ती म्हणली नसती वाढीत. मग आता काही विचार करायचा नाही, बाया माग सरकवायच्या, जे होईल ते होईल. दारात जायचं चपलीपाशी आणि चप्पल घालून धाब्यावर जेवून यायचं. नाही, तुमच्यात हिंमत मारायची नाही, बायकोला मारायची. आणि पप्पा म्हणला बायकोने केली भाय, मग चालायचंच. मग नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वाढ वा वा वा. आपलीच गाडी ना आपलीच माडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल सडी, आणि हातात बिडी आणि वडतोय काडी, आणि त्याची बायको साडी. आणि आई मारताना हटकुळी तर का बेईमान दुनिया आई रे, आई बेईमान दुनिया आई रे, बेईमान दुनिया साधू संत को कोई ना माने हितडो को बैमान. आई रे बैमान दुनिया. हे म्हणतो बहीण आपले भाऊ आपला हे सब पैसे के बाई. आणि आपल्या या जगात आई बाप सोडून या जगात कुणीच कोणाचं नाही. आणि आपण या जगापासून हारलो नाही, आपण स्वतःपासून हारलो नाही, जगापासून हारलोय. काय आईचं प्रेम आहे. एखादी आई तर बाहेर गेली तर तो मुलगा लढत कविता म्हणतो. इको द्या कुठे गेली माझी मना करमत नाही ग, मला झोप येत नाही, मला झोप येत नाही. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा मैं. एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा माई रे माई रे माई तेरी चुनरिया, माई रे माई रे माई तेरी चुनरिया. जीना 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 रे उड़ा गुला, माई तेरी चुनरिया. जीना जीना जीना
या जगात काही लोक म्हणतात महाराज मावशी आईची जागा घेऊ शकते का? या जगात असं एकच देव आहे मातृपितृ, त्या देवाची जागा कोणी घेऊ शकत नाही. काशी केली मथुरा केली मी द्वारका, काशी केली मथुरा केली मी द्वारका, जगत देव नाही आई बाबा सारखा, जगत देव नाही आई बाबा सारखा. हे काशी केली मथुरा गेली गेली द्वारिका, काशी केली मथुरा गेली गेली द्वारिका. जगत देव नाही आई बाबा सारखा, जगत देव नाही आई बाबा सारखा. आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. एका सुंदर कवीने एक वाक्य सांगितलंय, ते कीर्तनात म्हणायला जमत नाही पण म्हणू का? मग आठवणीत आले म्हणून म्हणतो. कोण बना दुनिया में जो माँ की जगह ले सका, कोई कहते क्या होती है माँ, माँ जैसी माँ होती है माँ. कहाँ गए ममता बले बिन कैसे कोई माजी ममतर, कहाँ गए ममता बले बिन कैसे कोई जी ममतर. ओ तुझे ढूंढ में कहाँ, माँ के बिना सुनाए जहाँ, कहाँ गए दुनिया में जो माँ की जगह ले सका. कोई कहते क्या होती है माँ, माँ जैसी माँ होती है माँ. कहाँ गए ममता बले बिन कैसे कोई नहीं माँ तेरे बिन. ओ माँ तुझे ढूंढ में कहाँ, माँ के बिना सुनाए जहाँ. विठाला 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 कोणीच घेऊ शकत नाही. तू कितवीला आहे रे पोरा? चौथी का? घड्याला लकाटी किती? कोणी सांगू नका. घड्याला लकाटी किती? विचार करतो का काय? विचार करतोय. चौथीला आहे का? बरोबर ना. 5 मधून 5 गेले किती राहिले? हा 0. वा वा शुद्धीवर आहे, शुद्धीवर आहे. बस खाली. एका गुरुजीने आमच्या वर्गात एका पोराला प्रश्न विचारला, म्हणले 5 मधून 5 गेले किती राहिले? मला नाही येत. एवढं सोपं नाही येत. म्हणजे अजून सोपं करून सांगा. गुरुजीने सांगितलं तुझ्या आईनं डब्यात किती चपात दिली? पोऱ्या म्हणला 2. मग 2तला 2 खाल्या खाली का राहिलं? तो म्हणला भात. अरे याला 0 म्हणणं भात कुठं असतं काही चित्र. असे 2 मित्र होते, सकाराम आणि एक तुकाराम. तुकाराम होता हुशार अभ्यासामध्ये, पण सकाराम होता ड. पण सकाराम लय हुशार. सकाराम तुकारामच्या कॉप्या कुरकुर पास व्हायच्या. सकाराम 10वी पास झाला, 12वीला गेला, 12वी पण पास झाला ना. आता नोकरी लागायची होती. कोणी बोल नका. मास्तरनी तुकारामला बोलवलं. तुकारामला पहिला प्रश्न विचारला, म्हणजे या भारताचे पंतप्रधान कोण? तुम्हाला नरेंद्र मोदी. शाबास. दुसरा प्रश्न विचारला, म्हणजे भारत स्वतंत्र केव्हा झाला? तो म्हणला सर 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947 ला भारत स्वतंत्र झाला. शाबास. म्हणजे माणूस चंद्रावर राहू शकतो का? तुम्हाला अजून काही शक्य झालं नाही, पण शास्त्रज्ञानाचा शोध चालू आहे. तुकाराम पास झाला. मग आता तुकारामने सकारामला प्रश्न उत्तर सांगून टाकले. मग आता मास्तरने सकारामला बोलवलं. सकारामला पहिला प्रश्न विचारला, तुझं नाव काय? तो म्हणला नरेंद्र मोदी. मास्तरने थोडा विचार केला, म्हणला हे गल्लीतला असेल आणि ते दिल्लीतला असेल, असू शकतं. दुसरा प्रश्न विचारला, तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला सर 1942 पासून प्रयत्न चालू होता
आणि 1947 ला जन्म झाला मास्तरला तर चक्कर झाली म्हणलं बाबा अरे मास्तर म्हणलं सकाराम अरे तू काय येडा बुडा झाला का काय तो म्हणला नाही शास्त्र नानाचा शोध चालू आहे ना असली पोरं एकत्र करा मग भागवत कथा ठेव आता काय विठाल विठाल प्रश्न विचारला मला तुझा जन्म कधी झाला तो म्हणला सर माझा जन्म तर बुधवारी झाला मग मुलाने सरांना प्रश्न विचारला सर म्हणजे तुमचा जन्म कधी झाला मग सरांनी सांगितलं माझा जन्म तर रविवारी झालाय म्हणले खोटं बोलताय रविवारी जन्म होतोच नाही सर म्हणले का रविवारी तर सुट्टी असते अरे आता जन्म तर सुट्टीचं काय आहे का सर म्हणले चुप बस लई बोलू नको नाहीतर कमराचा बेल्टच काढून मारेल तो म्हणला सर बेल्ट काढून तुम्ही मला मारूच शकत नाही सर म्हणले का बेल्ट काढल्या तुमची पॅन्टच घालणार आहे म्हणलं आता काय म्हणून महिला मंडळ आज तुम्ही हनुमंतरा पुढे एकच मागा काय मागा ऐसा पुत्र देई गोंडा जगतीने लोकी झेंडा जगतीने लोकी झेंडा जगतीने लोकी झेंडा ऐसा पुत्र देई लोकी झेंडा जगतीने लोकी झेंडा जगतीने लोकी ऐसा पुत्र देई गोंडा जगतीने लोकी झेंडा जगतीने लोकी झेंडा जगतीने लोकी झेंडा ऐसा पुत्र देई गोंडा जगतीने लोकी झेंडा जगतीने लोकी झेंडा जगतीने लोकी झेंडा 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 रे ऐसा पुत्र देई गुंडा याचा त्रिलोकी झेंडा महिला मंडळ इकडे पहा तिन्ही लोक झेंडा लागायला पाहिजे असं रत्न आपल्या पोटी जन्माला पाहिजे ही विचित्र असतात एक माझ्या पशी आला म्हणले रावणाला तोंड म्हणत आम्ही एक अंगावर कसं झोपत असं मग त्याच्या पाठीमाग पोरगानं म्हणजे रावणाला तोंड आहेत मग गाडीत बसल्यावर तंबाखू खाल्यावर थुकायला कसं बाहेर काढत असेल म्हणजे आता ही चित्र पोरे असतात तिकडचे पोरं ते उभा असलेले पोरं ते उत्तर द्या बारके छोटे मोठे इकडे पा तुम्ही ती काही मोठे तू तू इकडे जा तू ओम शक्ती हा ओ तो एक आणि त्याच्या मागचा तुम्ही बरोबर ना उत्तर द्या आता रावण माहितीये का रावण माहितीये ना रावण रोज आपल्या डोक्यावरती सोन्याचा मुकुट घालायचा रोज मग वर्षाला मुकुट झाले किती आकली आहे का तुम्हाला रावणाला तोंड 10 होती मी तुला काय एका तोंडाची विचारत नाही 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 तुमचा दाखला काढून घ्या असे वजनदार रावण होत एक म्हणलं गाडीत बसल्या तंबाखू खाल्यावर थुकायला कसं बाहेर तसं मी म्हणलं आता हनुमंतरायला विचारायला लागेल मारुतीला अतिशय सुंदर मंदिर बांधले ज्यांनी ते मंदिर बांधले सर्वांना एकत्र येऊन एवढं मोठं मंदिर बांधले मंदिरासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा काय मंदिरामध्ये प्रवेश केल्याबरोबर काय ते तुळस घेऊन काय विठ्ठल रखमाईसाचं काय प्रेम आहे बाबा काय आनंद आहे सुंदर मंदिर बांधलंय स्वर्गात सुद्धा नाही असलं मंदिर आणि प्रत्येक गावामध्ये असं एकही गाव नाही त्या गावात हनुमंतरायचं मंदिर नाही रामाचं मंदिर नाही पण सेवकाचं मंदिर आहे का तेवढी सेवा हनुमंतरायांनी घडवली विठ्ठल तुमच्या गावातून चूप बसतो हे गाव तुमचं आहे तुम्ही आम्हाला झपकी द्या पण ह्यो मारुती वाघ सोपा नाही तिथं जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली हनुमंत महाबळी गाडी रावणाची गाडी रावणाची गाडी रावणाची
मिशी असतील का? हो ते टोपीवाले बाबा दाढी जाळ्या मिशी असतील का? तो काय बोलायचं ना मग शोचापच झाले बा पुरुष मंडळी तर आता. दाढी जाळ्या मिशी असतील का? जोरात बोला. नाही ना. बुकाच केला म्हणजे दोघांचं जेण म्हणजे वायर गुतागुत केले नाही ना. बुकाच केला मनाने एवढी ताकद होती हनुमंतरायमध्ये. अरे हनुमंतरायमध्ये कसली ताकद तर त्या वाघानं आईचं दूध पेलं होतं. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. काय तप करत बसले आणि महादेवजी आले प्रश्न बोला अंजनी माता काय पाहिजे मला पुत्र द्या दुसरं कोणी नको तुम्हीच माझ्या पोटी या. महादेवानं हनुमंतरायचा अवतार काय सुंदर आहे हनुमंतराय चिरंजीव आहेत त्यांना जन्म नाही मृत्यू नाही आहे का नाही. वजनदार माणसं आहेत हनुमंतराव. का एवढी ताकद का होती तर अंजनी माताच्या दुधाचा थेंब जर असं दगडावर पडला ना खटमणा दगड तुटायचा. आता दूध राहिलंय का? अय बचत गड दूध राहिलंय का? ओ चष्मुला आजीमाई राहिलंय का? नाही. आता काय? आता बाटली. जन्म जन्मतापासून तर बाटली तर शेवटपर्यंत बाटली बुवा. फक्त टोपणात बदल होतो त्या आधी लबरच असतं मग पत्राचं. 100 टारकरी असू द्या एक बेवडा ऐकत ना ते म्हणतात तुमच्या दम असलं तुम्ही पिऊन दाखवा. म्हणजे आमची गाथा गेली आणि मालिका गेला म्हणजे 70ची पुनमचा बॉस होतो का काय. ही पिणारे चित्र असतात. 2 म्हातारे पारावर बसले. एक म्हणला वैर दारू पिल्यानं खोकला जातो का? दुसरा म्हणला 100% जाणार का? दारूमुळे माझी बायको गेली घरदार गेलं पोरबाळ गेले तुझा खोकला काय नाही जाणार बुवा. अरे आता ते घालीनं वेगळं हे घालीनं वेगळं कळतच नाही हो काय जाणार. असंच एक बेवडी एसटी मध्ये गेलं. एसटीत बसलं इंजिनवर मरणाचं तापलेलं खालून आपण जर तिथं बसलो तर अख्खं जळून जाते. बसलं इंजिनवर घेर पशी. इंजिन नसतं का घेर पशी. 10 तासानं एसटी मुंबईला थांबली. कुठून पंढरपूर आले 10 तासानं. मग चहा पाणी प्यायला गुजरातला जायचं होतं. चहा पाणी प्यायला उतरली खाली सर्व उतरली आणि हे बेवडं तिथंच बसलेलं. मग कंडक्टरनं बेल आणि सर्व एसटी चालू करायला लागलं. घेरूच सापडणार घेरूच सापडणार. मग त्या बेवड्याने विचारलं म्हणले काय सापडतं म्हणलं घेर. हे घेर आहे का? हे घेर आहे. 10 तास झाला मी तुम्हाला पाहतोय पुढं मागं करताय तुम्हाला उपसलच नाही मी एका रट्टीत तुपसून. अरे ते घेर होत बाबा. आता इथं सांगितलं ना कोणाला दारू पिऊ नका व्यसन करू नका. मी आता मंडपाच्या बाहेर गेल्या गेल्या काढलीच तंबाखू. बघ लईच लांबून मार्ज येतात काय का असना. पण चंद्रभागाबायांनी साहेबांनी लईच आजचं ते लईच बारीक पिल्लू होतं बा. बघ 11 वर्षाच होत पण लई ठोकत होत. दुसरा म्हणला अरे त्यांनी सांगलं की दारू पिऊ नका व्यसन करू नका. चूर्ण आहे का रे? गप्रे सांगितलं असत्यात. वय वय म्हणण्याच असतंय. मग आपण जरी चांगलं वागलं त्यांनी तरी कोणाला सांगायचं नीट वागा. तू त्यांचा नको लोड देऊ. त्यांचा धंदाचे तंबाखू खाऊन अरे नका करू नाश. हे
आताच बघा हे बेवडे चॅप्टर असतात यांचं काही लोड घेऊ नका. नाहीतर लई चित्र आता काय पिणार आता आपुल्या पर्यंत सोडवलं आता आता तसलं काय नाही दारू घेऊ. आणि बेवड्यांचा सण म्हणजे 31 डिसेंबर चिकन डिअर हॅपी न्यू इयर. आणि यांचं बेवड्याचं सण नवीन वर्ष 1 जानेवारी. अरे आपलं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा. काय झाडांना पालवी फुटते आंब्याला भर येतो आणि अयोध्याचा राजा वनवासाहून परत येतो म्हणजे खरी गुढीपाडवा. आता मुता छेटीत आता बेवडे. नाही आपलं तसलं का नाही आपलं गुढीपाडवा नवीन वर्षच अयोध्याचा राजा वनवासाहून परत येतो तो माझा नवीन वर्ष त्याला म्हणतात विठाल विराज. आणि या नाथ परंपरेमध्ये मच्छिंद्रनाथाचे शिष्य सर्व गोरक्षनाथ गहिनीनाथ कानिपनाथ जालिंदरनाथ हे सर्व एकत्र आले. 8 शिष्य होते मच्छिंद्रनाथाचे. मच्छिंद्रनाथाला धरून 9. काय त्यांचे गुरु शिष्याचं प्रेम आहे. काय प्रेम काय त्यांचं शिष्य काय गुरु. आणि तुम्ही एकदा मडीला जाऊन पहा काय त्याचे कानिपनाथाचं मंदिर काय एकदा मडीला जाऊन पहा काय सुंदर असं मंदिर आहे. दादा गुरु मच्छिंद्रनाथ गर्भगिरी पर्वतात दादा गुरु मच्छिंद्रनाथ गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा निराळी त्यांची भाषा निराळी. बंगाली बंगाली ना बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली. दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात त्याची भाषा लयच निराळी त्याची भाषा लयच निराळी. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली. मच्छिंद्रनाथाचे शिष्य असतो टाळी वाजवा. असे गुरु शिष्याचं नातं आहे.